व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. हॅलो उत्कर्ष, थँक्यू सो मच. हॅलो रोहित. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे अस्थि संस्था. ठीक आहे. सो अस्थि संस्थेमधून पोलीस भरतीला बरेच असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जे क्वेश्चन कॉमन आहे आणि जे तुम्हाला पण त्याची थोडीफार आयडिया आहे, असे प्रश्न आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. कन्सेप्ट आणि प्रश्न दोघंही कम्पेअर करून घ्यायचं आहे. त्याच्या रिलेटेड जर काही अजून प्रश्न तयार होत असतील ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय काय शिकायचं आहे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे पहिले जाणून घेऊ आपण. हळूच आहे, अजून शिकवायला सुरुवातच नाही केली बाळा मी. आता बघा, सगळ्यात आधी मानवी शरीरातील हाडांची संख्या. सगळ्यात आधी आपण काय शिकणार आहोत, मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या किती आहे. ओके. मग त्याच्यानंतर हातातील हाडे किती, पायातील हाडे किती. ठीक आहे. सगळ्यात पहिला पार्ट, ए पार्ट मानवी शरीराच्या हाडांची संख्या, बी पार्ट हातातील हाडे, सी पार्ट पायातील हाडे. ओके. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सांध्यांच्या प्रकारावर. ओके. सांध्यांचे प्रकार, डी पार्ट घ्या. मग सांध्यांच्या प्रकारामध्ये दोन प्रकार पडतात. पहिलं काय आहे, अचल सांधे. म्हणजे काय, जे हलू शकत नाही. अचल मीन्स ज्याची चाल होतच नाही आहे. ठीक आहे. ज्याची मुवमेंटच नाही, ते अचल असतात. नंतर आहे दुसरा पार्ट, चल सांधे. चल सांध्यांचे 4 पार्ट असतात. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपल्याला एवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे अस्थि संस्था चॅप्टरमध्ये. ओके. आता प्रत्येकाने आपल्या कमेंट बंद करायच्या आहे. फक्त सेशनवरती व्यवस्थित लक्ष द्या. शेवटचे 5 मिनटं मी फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला बोलण्यासाठी देते, रोज देते ना. सो आता तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नाही कुलदीप, काही असं खास नाही आहे. आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे. ठीक आहे, म्हणून. ठीक आहे. चला, तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया की हाडे काय आहे. मानवामध्ये जी हाडे आहे ती नेमकी काय आहे, याच्यावरही प्रश्न विचारले जातात. हाडे ही कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेली असतात. हाडे कशातून बनतात, कॅल्शियम पासून. इट इज इम्पॉर्टंट. हाडांमध्ये काय आहे, कॅल्शियम. मग जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की तुमचे हाडे ठिसूळ होत आहे, तर तुमच्यात काय कमतरता झाली, तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली, म्हणून हाडे काय होत आहे, ठिसूळ होत आहे. ठीक आहे. मानवी शरीराला आधार आणि आकार देण्याचे कार्य हाडे करतात. आपल्या शरीराला आकार आणि आधार कोणामुळे आहे, तर आपल्यामध्ये प्रेझेंट असलेल्या हाडांमुळे आहे. हाडे नसती, स्केलेटल नसता, पाठीचा कणा नसता, तर आपण असं पडलो असतो खाली जमिनीवर, हो की नाही. आपण असं उभा आहे, व्यवस्थित आहे, आपली मुवमेंट होती आहे, हे होतं हाडांमुळे. ठीक आहे. आता बघा, प्रौढ मानवामध्ये 5 प्रकारची 206 हाडे असतात. ठीक आहे. आता बघा, प्रौढ माणसामध्ये हाडांची संख्या 206 आहे. हे इम्पॉर्टंट आहे, PYQला येऊन गेलेलं आहे. ओके. आपल्या शरीरातील 206 हाडांपैकी 120 हाडे ही हात आणि पायामध्ये असतात. एवढं लक्षात ठेवलं नाही तरी चालतं. आपल्या शरीरामध्ये हाडांची संख्या किती आहे, 206. इट इज ओनली इम्पॉर्टंट. ठीक आहे. एवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात आलं. चला जाऊया पुढे. बघा, आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणतं आहे, फीमर. याच्यावरही येतो प्रश्न, सो इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे हाड आपल्या मांडीमध्ये म्हणजे पायामध्ये असते. ठीक आहे. बघा, पायामध्ये इथून जे बोन तुम्हाला दिसत आहे ते फीमर आहे. ठीक आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठं हाड आहे. ओके, जे आपल्या पायामध्ये असतं. ठीक आहे. आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडाचे नाव स्टेप्स आहे. हे हाड आपल्या कानात असते. हे पूर्ण मी तेच घेऊन आलेली आहे जे तुम्हाला पेपरला विचारलं गेलं होतं. ठीक आहे. पेपरला जो प्रश्न विचारला गेलेला आहे तेच घेऊन आलेले आहे ह्याच्यासाठी की तुमचा एक्स्ट्रा काही पण, ते आपण बोलतो ना की गोष्ट जी अभ्यासायची ती सोडून दुसऱ्याच गोष्टी अभ्यासायच्या, असं करायचं नाही आपल्याला. म्हणून जे एक्झाममध्ये आलेलं आहे, जे विचारलं गेलं आहे, जे PYQ आधीपासून चालत आलेत, ते आपण ह्या चॅप्टरमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यात मोठं हाड फीमर, सगळ्यात छोटं हाड स्टेप्स. स्टेप्स कुठे आहे, कानामध्ये. स्टेप्स कुठे आहे, आपल्या मध्य कर्णामध्ये असलेलं हाड. सगळ्यात लहान हाड कोणतं आहे बाळांनो, स्टेप्स आहे. व्हेरी गुड मॉर्निंग जे आत्ता जॉईन झाले. आपल्या शरीरातील सर्वात मजबूत हाडाचे नाव मॅन्डिबल आहे. ओके, इट इज इम्पॉर्टंट. मॅन्डिबल आपल्या खालच्या जबड्यामध्ये असते. आपला जबडा आपण बडबड करत असतो आहे ना. आता आम्ही तर एवढे लेक्चर घेतो तर एवढी बडबड करतो. बघा, माझी मम्मी मला लहानपणी बोलायची की किती बोलते तू, तोंड मातीचं असलं असतं तर फुटलं असतं कधीच. हां, तुम्ही ऐकलं असेल गावाकडे असं बोलतात की किती बडबड करते, मातीचं तोंड असलं असतं तर
फुटलं असतं है ना. तर आपला हा जो जबडा आहे हा कवटीच्या सांध्यांमध्ये आहे, ही पूर्ण काय आहे कवटी आहे, पण कवटीचे सांधे कधीच हालत नाही. एकमेव आपला जबडा आहे जो बडबड करतो आहे, मुवमेंट करतोय, हलतोय है ना. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. जर प्रश्न विचारला गेला की आपल्या कवटीमध्ये जो अचल सांधे जे कधीच नाही हलत त्याच्यापैकी कोण आहे जो त्याला अपवाद आहे, जो हलतो, तो कोण आहे, तो आहे आपला जबडा. ठीक आहे. सो आपला जबडा काय आहे, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन आहे, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. लक्षात आलं नेहा, थँक्यू. चला आता मानवाची कवटी 22 हाडांपासून बनलेली आहे, त्यामध्ये 14 हाडांपासून चेहरा तर 8 हाडांपासून ब्रेन बॉक्स म्हणजे क्रॅनियल बनलेला आहे. ओके, हे नाही लक्षात ठेवलं तुम्ही तरी पण चालेल, पण तरी एक वेळेस सांगून देते मी की आपली जी कवटी आहे ना, पूर्ण कवटी, ही पूर्ण कवटी असते अशी. ओके, तर हिच्यामध्ये 22 हाडे आहेत, 22 हाडांपासून ही कवटी बनली. तर चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. मग 22 मधून 14 जरी लक्षात राहिले तुम्हाला की चेहऱ्याचे हाडे 14 आहे, तो उर्वरित किती उरतात, मग 8च उरतात. मग त्याच्यापासून काय बनलेलं आहे, आपलं ब्रेन बॉक्स तयार झालेला आहे. पवन आत्ता नोट्स नका काढू, मागच्या बॅचमध्ये जर काढलेले असतील तर आता काढण्याची काही गरज नाही. आता फक्त लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. बरं, आता प्रत्येक हातात आणि पायात 30 हाडे असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हात आणि पाय 30 हाडे असतात. प्रत्येक कानात 3 हाडे असतात. त्या 3 हाडांपैकी सगळ्यात छोटं स्टेप्स आहे जे आपल्या कानामध्ये असतं. ओके, प्रत्येक हात व पायाच्या बोटात 14 हाडे असतात, त्यांना आपण फॅलेंजेस बोलतो. ठीक आहे, आपल्या हाता आणि पायामध्ये जे बोटं आहेत त्याच्यामध्ये 14 हाडे आहे, हे तुम्ही मोजायचं. हे तुम्हाला जितक्या रेषा दिसतात ना, ह्या किती आहेत तेवढे आपले हाडे असतात. प्रत्येक हातामध्ये, प्रत्येक बोटामध्ये 3, पण अंगठ्यामध्ये 2 हाडे असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. हे बघा दिलंच आहे, प्रत्येक हात व पायांच्या अंगठ्यात 2 हाडे असतात, तर इतर बोटांमध्ये प्रत्येकी 3 हाडे असतात. कसं लक्षात ठेवणार याला, तर बघा इतके प्रश्न तर पेपरला ऑलरेडी येतच नाही, नाही तर मी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट करून दिलं असतं. ठीक आहे, जे जे इम्पॉर्टंट करून दिलेलं आहे तेवढंच तुम्हाला पेपरला विचारलं जातं. पण तरी पण जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं, आता आपले हे बोट आहे, बोटामध्ये किती खाणे दिसत आहे, हे 3. सो बोटामध्ये 3 हाडे, अंगठ्यामध्ये किती आहे, 1 2च आहे है ना, इथे एकच रेष आहे. सो इथे काय आहे, 2 हाडे आहे. हात आणि पायामध्ये किती हाडे असतात, 30 हाडे असतात. ओके, पूर्ण शरीरामध्ये मानवाच्या 206 बोन आहे, 206 हाडे आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, कळलं सगळ्यांना. समजलं का. ठीक आहे, चला मग जाऊया पुढे. पुढे बघा, तळ हातात 13 तर तळपायात 12 हाडे असतात. नॉलेजसाठी लक्षात ठेवलं तरी पण चालेल. ठीक आहे, आपल्या शरीरात एकूण वजनाच्या 18% वजन हाडांचे असते. आज यूट्यूबवर विचारलेला प्रश्न होता हा, आज मी यूट्यूब क्लास घेतला त्यावरती विचारलेला हा प्रश्न होता की आपल्या शरीरातील एकूण वजनाच्या पैकी किती टक्के वजन हे तुमच्या हाडांचे असते. तर तुमच्या हाडांचे वजन किती आहे, 18%. रक्ताचं वजन किती असतं, समजा इथे जर तुम्हाला रक्त जरी विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे 7 ते 8% रक्ताचं वजन असतं, 18% हाडांचं वजन असतं. ठीक आहे, हाडांच्या अभ्यास करण्याच्या शास्त्राला, हे इम्पॉर्टंट आहे, पोलीस भरतीला येतं, आलेलं आहे, PYQ आहे. हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी म्हणतात. हाडांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी बोललं जातं. इट इज क्लिअर, लक्षात आलं का. बघा आता इथे पूर्ण तुम्हाला पाठीचा कणा तुमच्यासाठी दिलेला आहे, हे विचारलं जात नाही. यूट्यूबवरती कुलदीप 10 वाजता क्लास असतो आपला दररोज. ठीक आहे, तर बघा मानेमध्ये 7 हाडे असतात, त्याच्यानंतर पाठीचा मणका, कंबर, छाती, हे पूर्ण काय ओव्हरऑल हा पूर्ण तुमचा स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, पाठीचा कणा. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत पाठीच्या मणक्यामध्ये असलेल्या हाडांची संख्या. ठीक आहे, हाडांची संख्या सांगते आता. मानेमध्ये 7 हाडे असतात, पोटामध्ये 5 हाडे असतात, माकड हाडामध्ये 4 हाडे असतात. ठीक आहे, छातीच्या पिंजऱ्याला 12 हाडे असतात, कमरेमध्ये 5 हाडे असतात. आता 12च हाडे असतात बरं. आणि रिब्स किती आहे, रिब्स म्हणजे छातीचा पिंजरा जो आपण बोलतो त्या 24 आहे रिब्स. इकडे 12 आहे, इकडे 12 आहे, पण टोटल हाडं विचारली तर 12च आहे. ती रिब्स 24 आहे, हाडे 12 आहे, कंबरेचे 5, एकूण 33. हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी आहे.
रक्त जे आहे अमृता 5 लिटर असतं आपल्या शरीरामध्ये, 5 ते 6 लिटर. बघा प्रत्येकाचे जे बॉडी स्ट्रक्चर आहे हे वेगळं आहे. प्रत्येकामध्ये जर आपण विचार केला की पेशी किंवा पेशींचा संख्या कमी जास्त असतं, त्या पद्धतीने रक्ताचं पण तसंच आहे. असं नाही म्हणू शकत की मी 100% प्रत्येकामध्ये 5च लिटर रक्त आहे, 6 लिटर सापडलं तर तो व्यक्ती वेगळा आहे, असं नाही आहे. 5 कन्सिडर करतात, पण 6 किंवा 7ही असू शकतं किंवा 4ही असू शकतं. ते आपल्या बॉडी स्ट्रक्चरवर डिपेंड करत असतं. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा छातीच्या बरगड्यांची संख्या 24 असते. त्यांच्या प्रत्येकी 12 जोड्या असतात. ओके, हे तुम्हाला पेपरला कदाचित येईल. बघा इथे कॉलर बोन असतं बरं का. हे बघा, हे जे आहे ना, हे बोन जे दिसतंय ना, याला तुम्ही कॉलर बोन म्हणतात. क्लेविकल, कॉलर बोन, क्लेविकल बोलतात याला. याच्यावर प्रश्न तुम्हाला येतो. बरं, ठीक आहे. समजलं का? आपण कुठला पार्ट कंप्लीट केला? बघा, मानवी शरीरातील हाडांची संख्या 206, अर्भकामध्ये 270, 300 पण कुठे कुठे दिलेलं आहे. हातांमधील हाडे 30, पायांमधील हाडे 30. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? हां, ब्युटी बोन म्हटलं जातं त्याला लक्ष्मी. सौंदर्याचे बोन आहे ते. क्लेविकल म्हणजे काय? क्लेविकल इथे असतं, इथे. हे जे बोन आहेत ना, हे वाले, हे क्लेविकल आहे, ज्याला काय म्हणतात ब्युटी बोन त्याला बोललं जातं. ओके, समजलं? बोन मॅरो कुठे असतो रमेश? प्रत्येक हाडांमध्ये आहे तो. आपल्या हाडांमध्ये असलेल्या पोकळ जागेला बोन मॅरो म्हणतात. आपलं जे हाड आहे त्याच्यामध्ये ना पोकळ जागा असते, त्याच्यामध्ये काही स्टेम सेल असतात, त्याला बोन मॅरो म्हणतो आपण. त्याच्यामध्ये आपल्या लाल रक्तपेशी तयार होत असतात. आता इथपर्यंत समजलं असेल तर मी जाते सांध्यांच्या प्रकार, म्हणजे आपल्या डी पार्टवरती. ठीक आहे, सांध्यांच्या प्रकाराला करते आहे मी सुरुवात. बघा आता आपल्यामध्ये किती प्रकारचे सांधे आहे बघा. बिजागिरीचा सांधा, सरकता सांधा, उखळीचा सांधा, खिळीचा सांधा. ठीक आहे, आता बिजागिरीचा सांधा म्हणजे काय? तर बघा आपला दरवाजा असतो की नाही, बिजागिरी असते त्याला, तो एकाच साईडला बघा ओपन होतो, एका साईडला क्लोज होतो. म्हणजे आपल्या जे कोपरचं हाड आहे हे कोणतं सांध्याचं उदाहरण आहे? बिजागिरीचं. लिहून देऊ इथे तुम्हाला. ठीक आहे, हे बघा कोपर, कोपर आणि गुडघा हे दोघं बिजागिरीचे सांधे. म्हणजे एका साईडला आता पूर्ण आपण त्याला करू शकतो का, फिरवू शकतो का? नाही. एका साईडला ते क्लोज होतंय, एका साईडला ओपन होतंय, है ना? हो जयश्री, बोला. समजलं? त्याच्यानंतर बघा, नंतर दिले तुम्हाला सरकता सांधा. आपण इकडनं जाऊया. सरकता सांधा, सरकता सांधा कुठे असेल? इथे बघा, दोनला दोन गोष्टींना जॉईंट करणारा, दोन हाडांना जॉईंट करणारा. जसं की इथे एक आहे, इथे एक आहे, तर ह्याला तो जॉईंट करतोय ना, तो सरकता झाला. जसं की मी आता लिहिते आहे, मुवमेंट करते आहे. आता मी रायटिंग करत असताना जेव्हा हा हात माझा हलतोय तर सरकता आहे, हे एकमेकांवर सरकलं जाईल. तर मनगटाचा सांधा कोणाचं उदाहरण आहे? सरकता सांध्याचं. इथे लिहिते मनगट. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. उखळीचा सांधा म्हणजे बघा इथं खांद्याचा सांधा दिलाय, खांदा दिसतो ना, इथे हात आहे बघा, हा बघा, हा जो सांधा आहे ना, हा बोन, हा काय आहे? उखळीचा सांधा. आता बघा उखळ मुसळ असते ना आपल्या घरामध्ये, आपण त्याच्याने चटणी करतो, ठेचा बनवतो, शेंगदाणे बारीक करतो, ज्यांच्याकडे मिक्सर नव्हतं आधी ते. ओके ओके रंगनाथ, थँक्यू सो मच. सेशनवरती लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा, तर उखळ मुसळ जी असते तर ते कशी पूर्ण गोल फिरते, बरोबर? पूर्ण काय होते? गोल फिरते. तसं आपल्या खांद्याचा जो सांधा आहे तो पूर्ण सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, है ना? सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. म्हणजे बघा उखळीचा सांधा कशाचं उदाहरण आहे? खांद्याचा सांधा. लक्षात आलं? ठीक आहे, त्याच्यानंतर खिळीचा सांधा. खिळीचा सांधा कशाचं उदाहरण आहे बाळांनो? खिळीचा सांधा. खिळीचा सांधा म्हणजे जसे की आपला मानेचा सांधा, मानेचे जे हाडं आहेत. ठीक आहे, आता समजा अशी इथे मान आहे तुमची, तर जे पहिलं इथे बोन आहे ना ते हलतं फक्त. आता ही बघा, माझी मान जर पूर्णच वळली तर तुम्ही म्हणाल भूतच आलं, हो की नाही? आपण पूर्ण गोल गोल आपली मान फिरवू शकतो का? नाही. जर मी बोर्डकडे बघत असताना कॅमेऱ्याकडे तुमच्याकडे बघितलं तर जो इथला जो बोन आहे पहिलावाला, तोच फक्त काय होणार आहे? मुवमेंट होणार आहे, म्हणजे तो हालतो आहे, म्हणजे तो काय आहे? सांधा आहे. तर खिळीचा सांधा, मानेचं उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. त्याची प्रोसेस असते जयश्री.
त्याची एक प्रोसेस आहे, रक्त तिथे तयार होऊन रक्तवाहिन्यांतर्फे बाहेर येतं ना, रक्तवाहिन्या आहे ना तिथे सुद्धा, मग रक्तवाहिन्यांनीच येईल ती. ओके, समजलं? थँक्यू विपुल, थँक्यू आरती. मी आणि भूत नाही होऊ शकत. बरं, मी भूत नाही म्हटलं होतं, मी म्हटलं होतं की भूत आला असं म्हणाल तुम्ही, की मॅडम हे काय झालं, भूत बीत तर नाही आलं तिथे. बरं चला. बापरे बापरे, जाहीर तडवी, खूपच छान गाणं होतं हे तर. चला, काय गाणं होतं? लक्ष द्यायचं सेशनवरती. चला, आता आपण सांधा बघणार आहोत. सांध्यांचे जसं की मी तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करून टाकलं, ठीक आहे. कोणता सांधा कोणामध्ये असतो हे मी तुम्हाला इथे सांगितलं. ओके, मग आता बघा, आता जाऊया पुढे. आता नीट व्यवस्थित बघा की सांधा काय असतो. हाडांच्या जुळणीला सांधा म्हणतात, म्हणजे जॉईन म्हणतात. ओके, आता या सांध्यांमुळे शरीरातील हालचाल सुलभ होते. मानवी शरीरात विविध प्रकारचे सांधे असतात. आता बघा, आपल्यामध्ये जर सांधे नाही, आपल्यामध्ये जर सांधे नसते तर ही हालचाल झाली असती का, मुवमेंट झाली असती का, मी रायटिंग करू शकले असते का, किंवा हे जे हात आहे, ठीक आहे, कोपरचा सांधा नसता तर ह्याची मुवमेंट झाली असती का, आपण काही वस्तू उचलतो आहे ना, तर ह्याची मुवमेंट झाली असती का, नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हाडांची, आपले जे शरीराची हालचाल आहे ही सुलभ होण्यासाठी सांधे असतात. मग ह्या सांध्यांचे पडतात 2 प्रकार, ठीक आहे. सांध्यांचे 2 प्रकार पडतात, एक आहे चल सांधे, एक आहे अचल सांधे. ओके, ठीक आहे नेहा, मी सांगते. ओके, बघा, आता चल सांधे म्हणजे मूवेबल जॉईंट. चल सांधे म्हणजे हलणारे सांधे. या सांध्यांमुळे शरीराच्या बहुतांश भागातील हालचाली मुक्तपणे होतात. चल सांध्यांच्या हालचालीवरून 4 प्रकार पडतात, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे. बिजागिरीचा सांधा म्हणजे बघा, हाडांची हालचाल दरवाजाच्या बिजागिरीप्रमाणे एकाच दिशेने होते. उदाहरणार्थ कोपरचा सांधा, जे मी तुम्हाला शिकवलंय ते फक्त इथे लिहून दिलेलं आहे. म्हणजे गुडघ्याचा सांधा आणि बोटांचे सांधे. बोट तुमचे बघा, ह्या साईडला केलं तर बोट मोडेल, एका साईडला क्लोज होत आहे, एका साईडला ओपन होत आहे, मीन्स हा पण काय आहे, बिजागिरीचा सांधा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उखळीचा सांधा, म्हणजे कुटण्यासाठी वापरले जाणारे उखळ मुसळ, याप्रमाणे हा सांधा असतो. उखळीच्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार होते, पूर्ण राऊंड, पूर्ण गोलाकार होते, ठीक आहे. उदाहरणार्थ खांद्याचा सांधा, कमरेचे हाड, मांडीचे हाड, यात उखळीचा सांधा असतो, जो पूर्ण गोल राऊंड फिरू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सरकता सांधा, हे मी तुम्हाला ऑलरेडी आत्ताच सांगितलंय. हाडांची हालचाल होत असताना हाडे एकमेकांवरती मागे पुढे सरकतात, म्हणून त्यांना सरकते सांधे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मनगटाचा सांधा. ओके, सामान्य विज्ञानाचे 5-6 क्वेश्चन किंवा 10 किंवा 15 प्रश्न पण येतात. काहीच कन्फर्म नाही आहे की किती प्रश्न येतील. जसं की PYQची बॅच जर तुम्ही लावलेली असेल तर तुम्हाला PYQ बॅचमध्ये कळलं असेल की कधी कधी 15 असतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यात 5 असतात, कधी 10 असतात, कधी 12 असतात, ठीक आहे. प्रश्न असे येतात. खिळीचा सांधा बघा, एका हाडाच्या टोकाला दुसरे हाड बसवलेले असते व ते हाड फिरते. उदाहरणार्थ कवटीचे व मानेचे पहिले हाड, यातील सांधा. कवटीचा आणि मानेचा, कवटी आणि मान, ठीक आहे. मान इथून सुरू झाली की बाई, ही तुमची कवटी आहे, इथून तुमची मान सुरू झाली, मग इथे जो सांधा आहे ना, याच्यामुळेच आपण असं बघू शकतो की नाही, असं पूर्ण टर्न होऊन वरती बघू शकतो, खाली बघू शकतो, याच्यामुळे. मग कवटी इथे आहे, ठीक आहे, इथे मान आहे, यांना जॉईंट करणारा जो आहे ना, हाडांची जुळवणी करणारा हा जो सांधा आहे ना, याला खिळीचा सांधा म्हणतात. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? तर हे काय होते तुमचे चल सांधे, ठीक आहे. काय होते चल सांधे. आता बघा अचल सांधे. चल सांधे म्हणजे मूवेबल जॉईंट्स बघितले. आता आपण बघणार आहोत अचल सांधे. अचल सांधे, तर बघा, अचल सांधे म्हणजे न हलणारे सांधे. उदाहरणार्थ कवटीच्या हाडांमधील सांधे. आपल्या कवटीमध्ये सांधे हलत नाही, ब्रेन बॉक्समधले सांधे हलत नाही, फक्त आपला जो जबडा आहे तोच हलतो. म्हणजे काय झालं, हा अपवाद आहे. न हलणारे आहे कवटीचे सांधे, पण आपला जो जबडा आहे हा याला अपवाद आहे. लक्षात आलं का? हा याला काय आहे, अपवाद आहे. ओके,
सो अशा प्रकारे आपण अस्थिसंस्था हे टॉपिक कंप्लीट केलेलं आहे. अस्थिसंस्थेमध्ये तुम्हाला हाडांच्या संख्येवरती प्रश्न विचारले जातात. सो नेक्स्ट टॉपिक आपण पेशीचा बघणार आहोत. ठीक आहे, हो विशाल, ठीक आहे, समजलं. बॅचमध्ये खुशी माझं लेक्चर संपणार आहे 2 दिवसामध्ये PYQची बॅच, तर त्याच्यानंतर तिथे सुरू होणार मराठीचं लेक्चर. ओके, सो पूर्ण आपण हाडांबद्दल माहिती घेतलेली आहे, अस्थिसंस्था शिकलेलो आहोत. तर याच्या पुढे आपला जो टॉपिक सुरू होणार आहे तो आहे पेशी. माझे नाव आहे नीता. ओके, चल ही फाईल मी एक्सपोर्ट करते बघा, ही PDF तुम्हाला अशीची अशी मिळून जाईल. ठीक आहे.